नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। अक्षय जी, सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा। तुम्ही यूपीएससी परीक्षा क्रॅक करत सहाय्यक कमांडर पदावर नियुक्त झाला। काय आहे तुमचे भविष्य? सर, भविष्याचा जर विचार केला तर ॲज अ असिस्टंट कमांडर मी माझ्या देशासाठी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करेल। बेसिकली माझं जे जॉब प्रोफाईल आहे ते इंटरनल सिक्युरिटीशी रिलेटेड आहे, तर त्यामध्ये मी माझं मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही यूपीएससी क्रॅक करता वेळी कोणत्या पद्धतीने स्टडी मटेरियल यूज केलं, कुठलं कोचिंग घेतलं तुम्ही, तुमचे इन्स्पायर्ड कोण होते? सर, माझं इन्स्पिरेशन हे माझे आई बाबा आहे, कारण त्यांच्यापासूनच मी खूप इन्स्पायर झालेलो आहे। त्यानंतर स्टडी मटेरियलचा जर आपण विचार केला तर जे NCERT असतात आणि जे स्टँडर्ड बुक असतात त्यामधनं मी माझा पूर्ण अभ्यास केलेला आहे। यूपीएससी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षा ज्या काही असतात, समजा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, याच्यामध्ये भरपूरदा लोकांना 2-2, 3-3, 4-4 अटेम्प्ट मध्येही फेलियर साबित होतात, त्यांना यश मिळत नाही। तुम्हाला यश मिळालेलं आहे। नेमका तुमच्या यशामागे कोणत्या पद्धतीची तुमची मेहनत आहे? सर, डेफिनेटली यामध्ये सक्सेसपेक्षा आपल्याला फेल्युअर हे जास्त मिळते, बट जर आपण फेल्युअरला बरोबर ॲनालाइज केलं तर त्या फेल्युअर मधून जर आपण शिकलो तर आपल्याला सक्सेस हे डेफिनेटली मिळते। आणि सेम केस ही माझ्यासोबत सुद्धा झालेली आहे। पहिले 2-3 अटेम्प्ट मी फेल झालो, मी चुकलो, मी त्या चुकांचा अभ्यास केला आणि मग त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून सर आज मी असिस्टंट कमांडर बनलेलो आहे। कोणत्या कोचिंग इन्स्टिट्यूट मधून तुम्ही कोचिंग घेतलेलं आहे? सर, या एक्झामसाठी स्पेशली मी सेल्फ स्टडीज केलेली आहे। अक्षयजी, तुमच्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये कोणी याच्या आधी यूपीएससी एमपीएससी वगैरे कोणी स्पर्धा परीक्षा क्रॅक करत अधिकारी पदावर कोणी आहे का? तुम्हाला म्हणजे आपण अधिकारी बनावं असं कसं वाटलं तुम्हाला? सर, जर अधिकारी बद्दल जर विचारलं तर माझ्या परिवारामध्ये माझ्या पप्पांचे मोठे भाऊ हे शिक्षण विभागामध्ये मोठे अधिकारी होते, तर एक प्रकारे त्यांच्याकडनं मला इन्स्पिरेशन मिळाली। आणि सर, मला वाटते की गव्हर्नमेंट सर्व्हिस हे सोसायटीला कॉन्ट्रीब्यूट करायचं एक चांगलं मीडियम आहे, आणि त्याच इन्स्पिरेशन थ्रू मी या फील्डकडे वळलेलो आहे। तुम्ही येणाऱ्या पिढीला, जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता? ही खूप चांगली फील्ड आहे। जर आपल्याला पब्लिक एक्सपोजर पाहिजे आहे, आपल्याला जर लोकांचे जर इमोशन, लोकांचे इम्पॅथी, लोकांचं जे बेसिक प्रॉब्लेम आहे त्याची जर जाणीव असेल तर आपण या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो।